नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल स्टोरीटेलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आम्ही आपणासाठी आज एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे. कथा शेवटपर्यंत ऐका आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेवटी सुनेच्या बोलण्याला वैतागून बापाने घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुलांनी बायकोला अशी शिक्षा दिली की तिची अक्कल ठिकाण्यावर आली. दिनकरराव अतिशय दुःखी मनाने सामान बांधत होते. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्तीला कोणतीही वस्तू पॅक करायची असते तेव्हा तो आनंदी होतो, कारण एकतर तो कुठेतरी फिरायला जात असतो किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असतो. पण दिनकररावांची परिस्थिती पूर्णपणे उलट होती. ते आपले सामान आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी नाही तर आपल्या प्रियजनांपासून दूर जाण्यासाठी बांधत होते. खरं तर आता गोष्टी त्यांना असह्य झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी सध्या घरात न राहण्याचा निर्णय घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिनकररावांना कोणीही अडवायला आले नाही. दिनकरराव हे एक अतिशय सामान्य व्यक्ती आहेत, जे आपल्या कुटुंबासोबत आपले जीवन आनंदाने जगत होते. खरं तर दिनकरराव आपल्या गावात वडीलधाऱ्या माणसांसोबत राहत होते, पण काही परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबियांना ते गाव सोडावं लागलं आणि दिनकररावांच्या वडिलांनी सर्व जमीन आणि मालमत्ता विकून शहरात एक घर आपल्या मुलासाठी त्यांच्या नावावर करून दिलं. तोपर्यंत दिनकररावांचे लग्न झालं होतं. त्यांची बायको सीताताई अतिशय साध्या आणि सुसंस्कृत होत्या. कुटुंबातील सर्वजण आनंदाने राहत होते. दिनकरराव त्यांच्या आई वडिलांचे एकुलता एक मुलगा होते. त्यांना एक बहीण देखील होती. ती आधीच विवाहित होती. आता दिनकरराव त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे विकत घेतलेल्या शहरातील घरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. जोपर्यंत आई वडील जिवंत होते तोपर्यंत दिनकररावांनी आपल्या आई वडिलांची खूप सेवा केली. सीताताईंनीही आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर केली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नवरा बायको दोघांनीही सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या. हळूहळू दिनकररावांचा मुलगाही मोठा होत होता. दिनकररावांना देखील एकुलता एक मुलगा होता आणि तो एकुलता एक मुलगा होता म्हणूनच दिनकररावांनी त्याला कधीही घरापासून दूर जाऊन दिले नाही. त्यांच्या मुलाला जे काही शिक्षण घ्यायचे होते ते सर्व त्याने त्यांच्या शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयात केले. दिनकररावांच्या मुलाचे नाव अभय होते. अभय सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. म्हणूनच दिनकरराव आणि सीताताई यांनी त्याला कधीही अभ्यास करण्यापासून रोखले नाही. ते त्याला नेहमी सांगत होते की तुला हवं तेवढं तू शिक आणि जेवढ्या उंचीचा स्पर्श करता येईल तितका कर. संकेत, तुला कशाचीच भीती बाळगायची गरज नाही, कारण आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. संकेत सुद्धा त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम करत होता. शेवटी तो त्यांचा एकमेव आधार होता. हळूहळू वेळ निघून गेला. कुटुंबात फक्त 3च माणसं होती आणि लताताई त्यांच्या मनाचा विचार, नवरा आणि तिच्या मुलीचा जीव वास करत होता. तिघांचे छोटे पण सुखी कुटुंब होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सीताताई आपला नवरा आणि मुलाची पूर्ण काळजी घेत होत्या. गृहिणीचे जे काही काम होते ते सर्व कामे त्या पूर्ण निष्ठेने करत असत आणि दिनकरराव आपली जबाबदारी पार पाडत असत. मुलगा अभ्यासकाही खूप हुशार होता आणि मनापासून अभ्यास करायचा. हळूहळू संकेतचं कॉलेज पूर्ण झालं आणि त्याला नोकरीही लागली. जेव्हा संकेतला नोकरी लागली तेव्हा सीताताईंनी आणि दिनकररावांनी संकेतच्या लग्नाचा विचार केला. संकेतलाही काही हरकत नव्हती. त्यामुळे संकेतचा विवाह सुरेखा नावाच्या मुलीशी झाला. सुरेखा ही शहरातील सुशिक्षित मॉडर्न मुलगी होती. सीताताई आणि दिनकरराव सुरेखाला भेटायला गेले होते तेव्हा सुरेखाच्या घरच्यांनी हेच दाखवून दिले होते जणू सुरेखा किती सुसंस्कृत आहे, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. त्यांना ही गोष्ट तर नंतर कळाली. सुरुवातीला त्यांना ह्या गोष्टीची काही कल्पनाच नव्हती. सुरेखालाही पाहताच नवरा बायको दोघांनाही तिला आपली सून म्हणून पसंत करून दोघांचे धुमधडाक्यात लग्न केले. सून घरात आल्यामुळे सीताताई खुश होत्या,
पण अशातच नियतीने घात केला आणि लग्नानंतर काहीच वेळात शेडवरून पडून सीताताईंचा मृत्यू झाला. आता सुरेखाकडे सर्व जबाबदाऱ्या आल्या होत्या, कारण सीताताई होत्या तोपर्यंत त्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. पण त्या सुरेखालाही अनेकदा सांगायच्या, बाळा तूही थोडा माझ्या कामासोबत मदत करत जा. मला कधी कुठे जावं लागलं तर घराची सगळी कामं तू कशी सांभाळणार. असंच सोबत राहूनच त्यांनी सुरेखाला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. सुरेखा घरची कामे तर करायची, पण ती खूप चिडायची. तिला घरातली कामे करणे अजिबात आवडत नसेल. अशा परिस्थितीत देखील सीताताई होत्या तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण सीताताईंच्या मृत्यूनंतर जणू सर्व गोष्टींसाठी ती संकटात सापडली होती, कारण सुरेखाला घरातील एकही कामाशी संबंध येत नव्हता. एवढेच काय तर तिला जेवण सुद्धा बनवता येत नव्हतं. पण मुलगी बघण्याच्या वेळी सुरेखाच्या घरच्यांनी जे काही पदार्थ खायला दिले ते तिने बनवले असे सांगितले होते. तिला जेवण बनवण्याची पण खूप आवड आहे असे ते म्हणाले होते. सुरेखा ही एक पूर्ण घरगुती मुलगी आहे, जिला घरातील कामावर कोणताही आक्षेप नाही. आणि म्हणूनच सीताताईंनी हो म्हटले, कारण तिला तिच्या घरी नोकरी करणारी सून आणायचीच नव्हती. तिला तर अशी सून हवी होती की जी तिच्या घराला आयुष्यभर सोनेरी ठेवेल. ज्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी लग्नाला होकार दिला होता. पण आता सुरेखाला ना जेवण बनवता येत होतं आणि नाही सुरेखाला घरातील कामे करण्यात शिकवण्यात इंटरेस्ट होता. घर कामाला एक मोलकरीण ठेवायची, जी सुरेखाला घरातील कामात मदत करेल. सुरेखानाही हे मान्य होत केले. आता घरातील इतर कामे करायला नोकरीण येऊ लागली. कचरा काढणे, भांडी साफ करणे, सर्वांचे कपडे धुणे किंवा घराची साफसफाई करणे ही सर्व कामे ती करत असे. मात्र संकेतने काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवताना पाहिले होते. त्यामुळे स्वयंपाकाचे काम करण्यासाठी कोणत्याही मोलकरणीला नियुक्त केले नाही. त्याला वाटत होतं की स्वयंपाक करण्यासाठी आपल्या मित्राला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला साफ नकार दिला. त्याने एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये पदार्थ बनवलेला होता. ते बनवताना ती बाई खूप घाणेरड्या पद्धतीने तो पदार्थ बनवत होती. त्यामुळे संकेतने व्हिडिओ पाहिल्यावर तो मनातून घाबरला आणि त्याने व्हिडिओ सुरेखाला देखील दाखवला. तेव्हा त्यांनी ठरवले की सुरेखा स्वतः स्वयंपाकाचे काम उरकून घेईल. आणि तसे कुटुंबात एकूण 3च लोक होते. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे ही मोठी गोष्टच नव्हती. आणि सुरेखा नाही तसे काम काही नव्हतं. ना तिला ऑफिसला जायचं होतं, ना दुसरं काही काम होतं. तिला फक्त कुटुंबाची काळजी घ्यायची होती, जशी सीताताई घेत होत्या. आणि तिची इच्छा असती तर हळूहळू तिने सगळे शिकून घेतलं पण असतं. असं नाही. हळूहळू वेळ जाऊ लागला. मोलकरीण यायची आणि सर्व कामे करून निघून जायची. सुरेखा हळूहळू स्वयंपाक करायला शिकली आणि आत्ता सर्वांच्या आयुष्यात पुन्हा सुरळीत चालू लागले. कालांतराने या संकेतला 2 मुलं झाली आणि आता सुरेखा ही मुलांमध्ये व्यस्त झाली होती. आणि हे सर्व पाहून दिनकरराव आणि संकेत हे तिची मदत करायचे. पण सुरेखा ही अजूनच चिडचिड करत होती आणि सगळ्यांना तिची अडचण समजत होती. त्यामुळे कोणी काही बोलत नव्हते. वाढत्या काळानुसार दिनकररावांचे वय वाढत होते आणि आता त्यांच्या शरीराने उत्तर दिले की आता त्यांना काम करता येणार नाही. दिनकररावांचे 2 नातू बाहेर वसतिगृहात शिकत होते आणि घरी फक्त दिनकरराव आणि त्यांची सून राहत होते. कारण दिनकरराव यांनी त्यांची तब्येत ठीक नसते म्हणून नोकरी सोडली होती. पण जेव्हापासून दिनकररावांनी काम सोडले तेव्हापासून त्यांच्या सुनेचे वागणे बदलले होते. ते त्यांना प्रत्यक्ष गोष्टीवर टोमणे मारत असायची. कधी खाण्यापिण्याबद्दल तर कधी त्यांच्या इतर खर्चाबद्दल नेहमी त्यांना ऐकवत असायची. दिनकरराव खूप स्वाभिमानी व्यक्ती होते. ते नेहमीच आपल्या बायकोचे बोलणे आठवून शांत राहायचे. त्यांची बायको त्यांना नेहमी सांगायची की कुटुंबात तुटायला जास्त वेळ लागत नाही. कुटुंबाला एकत्र ठेवून ही मुश्किल गोष्ट आहे आणि हे काम कुटुंबातील मोठे व्यक्तींचे असतं. म्हणून नेहमी तुम्ही आपल्या कुटुंबाला बांधून ठेवा. आणि केवळ बायकोचे शब्द आठवून ते अपमानित जीवन जगत होते.
जेव्हापासून त्यांनी नोकरी सोडली तेव्हापासून सून त्यांना उद्या समजून लागली होती. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणे कितीची नेहमीच सवय होती. परंतु आज त्यांनी मर्यादा ओलांडलेली. दिनकरराव जेवायला बसले तेव्हा त्यांनी परत एकदा आपल्या सुनेजवळ भाजी मागितली. सुनेने भाजी दिली नाही, पण तिने त्यांना दुनियाभराचं ऐकवलं, ते सुद्धा काही कारण नसताना. ती म्हणाली, दिवसभरात घरात खूप खर्च असतात आणि कमवायला कोणी नाही. माझ्या एकट्या नवऱ्याने किती खर्च उचलायचा. दिनकरराव आपल्या सुनेचे बोलणे ऐकत राहिले आणि काही न बोलता उठून तिथून निघून गेले. काही वेळाने दिनकरराव बाहेरून फिरून आले तेव्हा त्यांची सून तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलत असताना ती मैत्रिणींना म्हणाली, आता तुला काय सांगू, माझा सासरा दिवसभर घरात पडून असतो. कामाचा ना धामाचा, नुसता फुकट गिळायला पाहिजे, एकही पैसा कमवत नाही आणि नुसत्या फरमाईश असतात. मी त्यांना स्पष्ट सांगितले की मला इतकं काम नाही होत. चुपचाप मी तयार केलेल्या भाकरी खायच्या. आता त्या म्हाताऱ्याला सहज करणं खूप जड झालंय. सगळ्यात माझ्या डोक्यावर नाचत असतं आणि वरून प्रत्येक गोष्टीला अडवतो. हे नको करूस, ते नको करूस. तो नेहमी ओरडत राहतो. मला माहित नाही मला याच्यापासून कधी मुक्ती मिळेल. देवालाच माहीत माझी कधी सुटका होईल. ह्या जगात असे अनेक लोक मरत राहतात, पण या म्हाताऱ्याला मृत्यूही येत नाही. एकतर तसेही घरात इतकी कामे असतात की विचारू नकोस. आणि वर या म्हाताऱ्याचे कपडे धुवा आणि त्याला खायला द्या. मला आता त्याची खुशामत करावीशी वाटत नाही, म्हणून मी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की तू तुझे काम करत. तूही तुझ्या सासूला सांग, जेवढे डोक्यावर चढवशील तेवढे त्रासदायक होईल. अरे, ह्या लोकांना तर स्वतःला काही कामे नसते आणि वरती आपल्याला हुकूम चालवत असतात. आणि चालवणार तरी का नाही? बसून बसून फुकट जेवायला मिळतं असेल तर कोणाला नाही आवडणार. मी तर माझ्या सासऱ्यांना कितीतरी वेळा उलटसुलट गोष्टी ऐकवल्या आहेत, पण तो म्हातारा आहे तो अजून सुद्धा इथेच चिटकून राहिला आहे आणि आमच्या डोक्यावरचे ओझे बनलेला आहे. पूर्ण लाज गहाण टाकली आहे. त्यांनी तर थोडी सुद्धा शिल्लक असती तर कधीच घर सोडून निघून गेला असता. आता तुला काय सांगू, त्या म्हाताऱ्याच्या मरणानंतर सुद्धा माझे जीवन एक नरक बनून राहिले आहे. तरी सुद्धा जोपर्यंत हा म्हातारा कमवत होता तोपर्यंत गोष्टी ठीक होती की चला कमीत कमी काही ना काहीतरी घरी कमवून आणत होता. परंतु आता तर काहीच कमवत नाही, घरी बसून फक्त खात असतं. काय करू काय समजत नाही. आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे ऐकून दिनकररावांना सुद्धा खूप भरून आले होते. त्यामुळे ते तिथून आपल्या रूममध्ये निघून गेले. आज पहिल्यांदा दिनकरराव स्वतःला एवढे असहाय्य समजत होते. बिचाऱ्या दिनकररावांनी आजपर्यंत ऑफिसमध्ये सुद्धा कोणाकडून एकही शब्द कधी ऐकून घेतला नव्हता. तेच आज आपल्या स्वतःच्या घरात एवढे लाचार झाले होते की आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे सुद्धा ऐकून काहीच बोलू शकले नाही. ते आपल्या सुनेला बोलणार होते. त्यांच्या मनात तर विचारले होते की आपल्या सुनेच्या सर्व बोलण्याला उत्तर द्यावे, सांगावे की मी काही आरामाचं खात नाही. तुझ्या गोष्टींवर ऐश्वर्य करत आहे, ती प्रत्येक गोष्ट माझी आहे. माझ्यामुळे तू या घरामध्ये महाराणी बनून राहत आहेस. परंतु त्यांनी विचार केला की आपल्या सुनेने लाज लज्जा सर्व सोडून दिले आहे, परंतु माझ्या डोळ्यातील पाणी अजून मेलेले नाही. मी माझ्या सुनेकडून स्वतःची बेरीज होऊन सुद्धा या घरात राहून हाच विचार करत पूर्ण रात्र निघून गेली. खरं तर दिनकरराव आपल्या जीवनामध्ये किती मुश्किल परिस्थिती आली तरी ते त्या परिस्थितीसमोर हरले नव्हते. परंतु आज ते आपल्या सुनेने आणि मुलांसमोर हरले होते. त्यांनी या अगोदर सुद्धा आपला मुलगा आणि सून यांच्यामध्ये चालणारा संवाद ऐकला होता, परंतु ते आपला सून आणि मुलगा यांच्यामध्ये काही बोलू इच्छित नव्हते, म्हणून ते शांत होते. त्यांची सून तर खूप वेळांपासून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी बोलत होती, परंतु त्यांचा मुलगा ह्या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हता. शेवटी आपल्या सुनेच्या बोलण्याचा परिणाम दिनकररावांच्या मनावर एवढा झाला की त्यांना या घरामध्ये थांबणे कठीण झाले. पूर्ण रात्र त्यांनी रडून काढली होती. आता काय करायला हवे? आपल्या बायकोचे बोलणे मनात आणून या घरात राहावे की स्वतःला आत्मस्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी त्या घरातून निघून जावे?
काय करावे की मुलाला सर्व काही खरे सांगून त्याचा संसार तोडावा, की गुपचूप शांतपणे ह्या घरात पडून आपल्या मुलाचा संसार वाचवावा. कारण ते असे निघून सुद्धा जाऊ शकत नव्हते, कारण त्यांचा मुलगा त्यांच्यावर खूपच प्रेम करत होता. त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणाले, संकेत बाळा, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे आहे. जेव्हा तू फ्री होशील तेव्हा माझ्या रूममध्ये ये. संकेतने जेवण केले आणि तो आपल्या बाबांच्या रूममध्ये पोहोचला. बोलला, बाबा काय बोलायचे आहे, काही काम होते का? तेव्हा दिनकरराव आपल्या मुलाला म्हणाले, मला आज मी तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी बोलवले आहे. मला तुला इथे राहण्याविषयी काही बोलायचे होते. मी उद्या एका वृद्धाश्रमात जात आहे. आपल्या बाबांचे बोलणे ऐकून एकदम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, वृद्धाश्रमात जात आहात? पण का बाबा? तुम्ही का वृद्धाश्रमात जात आहात? तुम्हाला घरात काही अडचण आहे त्यामुळे तुम्ही वृद्धाश्रमात जात आहात? वृद्धाश्रमात त्या लोकांसाठी असते ज्या लोकांचे कोणीही नसते, परंतु मी तुमच्यासाठी आहे ना. तरी सुद्धा तुम्ही वृद्धाश्रमात जाण्याचा विचार करत आहात. दिनकरराव आपल्या मुलाला म्हणाले, मला माहित आहे तू माझ्यासाठी आहेस, पण मला हे सुद्धा माहित आहे की तू माझ्या साठीच नाही तर तुझे सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे आणि तुला आता त्यांच्या आनंदाचा जास्त विचार करायला हवा. तुला आता या गोष्टींकडे जास्त लक्ष ठेवायला हवे. माझ्यामुळे तुझ्या कुटुंबामध्ये कोणताही तणाव निर्माण व्हायला नको. मला माहित आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि तुला मला तुझ्याजवळ ठेवायचे आहे, परंतु एक बाप होण्याच्या नात्याने मला जाणीव आहे की जर माझ्यामुळे मुलांच्या संसारामध्ये काही परेशानी येत आहे, माफ कर बाळा, परंतु मी कितीतरी वेळाने तुझे आणि सुनबाईचे बोलणे ऐकले आहे. सुनबाई नेहमीच मला वृद्धाश्रमात सोडण्याविषयी बोलत असते, परंतु तू नेहमीच तिला विरोध करतोस, त्यामुळे नेहमीच ती चिडलेली असते आणि तसेही घरात बसून बसून पूर्ण दिवस बोर होऊन जातो. तिथे वृद्धाश्रमात माझ्यासारखे अजून काही लोक असतील, त्यांच्याबरोबर बसून हसून खेळून वेळ निघून जाईल. इथे बसून बसून पूर्ण दिवस काही काम करता येत नाही आणि कोणी सोबतही नाही. एकटा बसून बसून परेशान होऊन जातो. तिथे वृद्धाश्रमात माझ्यासारखे खूप जण मिळतील आणि असे काही नाही की मी वृद्धाश्रमात गेल्यानंतर तुम्हा लोकांना विसरून जाईल आणि असेही नाही की तुम्ही मला विसरून जात. तुम्ही प्रत्येक आठवड्यात मला वृद्धाश्रमात भेटायला येत जा. परंतु संकेतला हे अजिबात मान्य नव्हते. त्यांनी काही करून आपल्या बाबांना समजावले आणि तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला. तो हाच विचार करत होता की अचानक बाबांना काय झाले असेल, ते का वृद्धाश्रमात जाण्यामागे लागले आहेत. तेवढ्यात बाहेरून त्यांची बायको सुरेखा थोडी रागातच आली आणि म्हणाली, संकेत, जर तुझे बाबा वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार आहे तर तू विनाकारण जबरदस्ती त्यांना का थांबवत आहेस? तुला एवढी गोष्ट समजत नाही का? पूर्ण दिवस बसून बसून ते बाहेर बोर होऊन जातात आणि तसेही आपल्या मुलांचे शिक्षण आता पूर्ण होत आले आहे. 1-2 महिन्यात ते सुद्धा घरी परत येतील आणि आपले घर म्हणजे एवढा मोठा काही महाल नाही की त्यामध्ये 10 खोल्या आहेत, फक्त 3 तर खोल्या आहेत. आता आपली 2 मुले येणार तर त्यांच्यासाठी सुद्धा खोल्या हव्यात. अशा परिस्थितीत जर तुमचे बाबा वृद्धाश्रमात जायला तयार आहेत तर जबरदस्ती त्यांना का थांबवत आहात? तुम्ही तर आजपर्यंत कधी माझे ऐकलेच नाही, फक्त आपल्या बाबांचे ऐकत आला आहात. म्हणूनच आता तुम्ही तुमच्या बाबांचे बोलणे ऐका. का ते वृद्धाश्रमात जात आहेत तर त्यांना जबरदस्ती थांबू नका. तेव्हा संकेतने आपल्या बायकोला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुरेखाने काही पक्के ठरवले होते की आपल्या सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवूनच थांबणार. संकेत एवढे समजवल्यानंतरही सुरेखा त्यांच्यासमोर एक अट ठेवली, एक तर तुम्ही तुमच्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन आणि परत कधी येणारच नाही. मुलांना सुद्धा माझ्यासोबत ठेवेन. संकेत आपल्या बायकोचे बोलणे ऐकून थोडा परेशान झाला आणि बेचैनही झाला होता. शेवटी दिनकररावांना सुद्धा ह्याच गोष्टीची भीती होती की आपल्या मुलाचा संसार मोडायला नको. तर इकडे संकेत खूप जास्त परेशान होता. दुसरीकडे दिनकररावांनी आपल्या सुनेची ही अट ऐकली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदरच ते हे घर सोडून निघून जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी असेच घडले. दुसऱ्या दिवशी सकाळी संकेत आणि त्याची बायको जेव्हा झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले तर दिनकरराव त्यांच्या रूममध्ये नव्हते आणि त्यांनी सामान सुद्धा तिथे नव्हते. आपले बाबा त्यांच्या रूममध्ये नाहीत हे लक्षात आल्यानंतर संकेत खूपच परेशान होऊन गेला. तिकडे त्यांचा शोध घेऊ लागला. तो आरडाओरड करून
बाहेर सुद्धा त्यांना जाऊन पाहिले, परंतु त्यांचे बाबा त्याला कुठेही दिसले नाहीत. आता मात्र संकेतची अवस्था खूप विचित्र झाली होती. पण संकेतची बायको शांत होती. तिला आपल्या सासऱ्यांच्या जाण्याने काही फरक पडला नव्हता. सुरेखाला तर असेच वाटत होते की संकेतने त्याच्या बाबांना असे शोधत राहावे, परंतु त्याचा पत्ता त्याला कुठेही लागू नये. आणि असेच घडले होते. संकेत त्यांचा शोध घेत होता, परंतु त्याला ते कुठेही सापडत नव्हते. त्यामुळे तो खूपच जास्त हैराण झाला होता. एवढ्यातच संकेतने आपल्या बायकोला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकले आणि त्याने पाहिले की त्याच्या बायकोला त्याच्या वडिलांनी घर सोडल्याबद्दल किती आनंद झाला आहे. ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आणि मला जे हवे होते ते पूर्ण झाले. इतक्या गोष्टी ऐकून शेवटी सुद्धा त्याची बुद्धी तिथेच ठिकाणावर आली एकदाची. आता त्याला समजले होते की आपले या घरात राहणे कठीण आहे, म्हणूनच तर तो निघून गेला. अगं, तुला काय सांगू, किती प्रयत्न केले परंतु तो म्हातारा घरातून जायला तयारच नव्हता. पण काल परवा मी त्याला एवढं काही ऐकवलं की थोडीफार शिल्लक राहिलेली लाच घेऊन बिचारा घरातून निघून गेला. आणि नसता गेला तर मी त्याचे जगणे मुश्किल केले असते, असे म्हणून ती हसू लागली. तेवढ्यातच रागात घरात आलेल्या संकेतने आपल्या बायकोच्या हातात फोन हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. असे अचानक घरामध्ये आलेला पाहून सुरेखा खूपच घाबरून गेली होती. कारण तिला माहित होते की ती संकेत आपल्या आईबाबांवर किती प्रेम करतो. जर का वहिनी आपले बोलणे ऐकले असेल तर तो काय करेल, ह्या विचाराने सुरेखाची अवस्था खराब होती. स्वतःची बाजू सांभाळून घेण्यासाठी ती संकेतला म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होती. ती तिच्या सासूबद्दल मला काहीतरी सांगत होती. बस एवढंच, येऊन जास्त काही नाही. एवढे शब्द बोलताना एक जोरदार थप्पड तिच्या कानाखाली मारली. त्याच्या एका थप्पडने सुरेखा दुसऱ्या बाजूला जाऊन कोसळली. तिच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. ती अश्रू भरल्या डोळ्यांनी संकेतकडे पाहत होती. संकेत रागात तिच्यावर ओरडत म्हणाला, बेशरम बाई, तू माझ्या बाबांबरोबर असे वागलीस. असे वागताना तुला थोडे सुद्धा लाज नाही वाटलीस का? मी तर तुला एक चांगली सून समजत होतो, परंतु तू तर नाही एक चांगली बायको बनू शकलीस आणि तू नाही चांगली गृहिणी बनू शकलीस, नाही चांगली सून बनू शकलीस आणि नाही एक चांगली आई बनू शकलीस. तुझ्याकडून ना एक घर सांभाळता आले, तू तर सुनेची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभवू शकली नाहीस आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा तुला नीट सांभाळता आले नाही, कारण तू मुलांना सुद्धा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलंस. आणि मी मात्र आजपर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट कमी लपवण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू मात्र माझ्या चांगुलपणाचा फायदा उचलत राहिलीस. मी आजपर्यंत कधीच असा विचार केला नव्हता की मी माझ्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दुःख देऊ शकेल. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे पूर्ण काळजी घेईन, त्यांच्या प्रत्येकीच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी तुझे मन दुखवायला नको म्हणून आजपर्यंत तू कितीतरी वेळा बाबांना वृद्धाश्रमात सोडवण्यापेक्षा बोलत होतीस, परंतु मी तुला काहीही बोललो नाही. कारण मला असे वाटत होते की काही वेळ निघून गेला की तू सर्व गोष्टी समजून घेशील, परंतु एवढ्या खालच्या थराला जाशील असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तुला काय वाटले तू माझ्या बाबांना माझ्यापासून असेच दूर करू शकशील? अरे, आई बाबांबरोबर मुलाचे नाते हे देवाने बनवलेले नाते असते, ज्या नात्याला तू काय मी सुद्धा कधी विसरू शकत नाही. तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी आहेस. माझ्या सुख दुःखात माझी साथ देणे तुझे कर्तव्य आहे, परंतु आजपर्यंत कधीच तू माझ्या दुःखात माझी साथ दिली नाहीस ना कधीच. अशा परिस्थितीमध्ये तू समोर येऊन माझ्या खांद्याला खांदा मिळवलास नाही. कधीच दुःखामध्ये तू मला सांभाळण्याचा प्रयत्न केला नाहीस. परंतु असे असताना सुद्धा आजपर्यंत कधीही तुला माझ्या बाबांनी, माझ्या आईने किंवा मी सुद्धा तुझ्या कमीपणा तुला दाखवला नाही. परंतु तू तर आज हद्दच केलीस. काही नाही केलं. माझ्या बाबांनी माझ्या लांब मनापासून आजपर्यंत त्यांनी त्यांची प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे, परंतु तुम्ही या घरात आल्यापासून तुझी एक सुद्धा जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळू शकली नाहीस. आज तू माझ्या बाबांवर एवढे चुकीचे वागून हे सिद्ध केले आहेस की मी तुला कितीही सुधारवण्याचा प्रयत्न केला तरी तू सुधारू शकत नाहीस. तू खोटी आहेस आणि नेहमी तशीच राहशील. परंतु मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. आता तुझ्या या घरात राहा किंवा राहू नकोस.
पण मी या घरात माझ्या बाबांशिवाय नाही राहू शकत. म्हणूनच मी माझ्या बाबांना शोधण्यासाठी जात आहे. आता मी त्यांना घेऊनच परत येईल. जर तुला हे घर सोडून जायचे असेल तर तू जाऊ शकतेस. आणि हां, माझी मुले माझ्याच बरोबर राहतील. मी त्यांना तुझ्या भरोश्यावर नाही सोडू शकत. तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईबरोबर आजपर्यंत विश्वास ठेवला, परंतु तरी सुद्धा तुला तुझ्या जबाबदारींची जाणीव झाली नाही. अशी तू माझ्या मुलांची जबाबदारी घेऊन त्यांचा सांभाळ काय करशील? आता निर्णय तुझ्या हातामध्ये आहे. तुला या घरामध्ये राहायचे असेल तर तू राहू शकतेस, नाहीतर समोर दरवाजा उघडा आहे. मी चाललो माझ्या बाबांना घ्यायला. एवढे बोलून संकेत रागातच गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडला. बोलता बोलता पूर्ण दिवस निघून गेला. आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळेला संकेत आपल्या बाबांना सोबत घरी घेऊन परत आला. आल्यावर संकेत आपल्या बाबांना म्हणाला, तुम्ही तुमच्या सुनेचा विचार करून घर सोडून गेलात, पण तुम्हाला एकदाही सुद्धा माझा विचार नाही आला का? मी तुमच्या विना कसा राहील हे बघा बाबा. मला नाही माहिती की तुम्ही काय विचार करून या घरामधून बाहेर गेला होतात, परंतु आजपासून यापुढे जर तुम्ही असे काही केले तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणीही नाही. आणि राहिली गोष्ट सुरेखाची, तर ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिच्या मनाला वाटेल तिथे ती राहू शकतेस. तिचे मन जर करत असेल तर तिने तिच्या माहेरी राहावे. मी तिला थांबवत नाही. आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून सुरेखा रागातच आपल्या माहेरी निघून गेली. काही दिवस तर ती आपल्या माहेरी जाऊन राहिली, परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा ती काही काम करत नव्हती. त्यामुळे ती अशीच किती दिवस तिथे राहणार होती. सुरेखाच्या माहेरी काही एवढे श्रीमंत लोक नव्हते की तिथे कामासाठी नोकर चाकर ठेवले असतील. तिथे घरातील सर्व कामे सुरेखाची वहिनीच करत आणि ती वहिनी सुद्धा नंदीला अशी किती दिवस आहे ते खायला बनवून घालणार होती. सुरेखासारखी ननंद एक नंबरची कामकसर होती. ती आपल्या सासरकडूनच रागाने आले होते. ही गोष्ट सुरेखाच्या वहिनीला माहीत होती. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिचा चांगुलपणा पाहुणचार केला, परंतु काही दिवसानंतर मात्र ती स्वतःचे रंग दाखवू लागले. त्यामुळे सुरेखाच्या आई आता तिला सकाळ संध्याकाळ विचारू लागली होती की जावई बापू तुला न्यायला कधी येणार आहेत. पण सुरेखा आता काय उत्तर देणार होती? सुरेखाने जेव्हा आपल्या आईला खरे सांगितले तेव्हा ती सुद्धा खूप नाराज झाली आणि म्हणाली, जर ही गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगितली असतीस तर मी तुला या घरात आणि इकडे येऊन दिलेच नसते. पण काही हरकत नाही. आता तू जावई बापूंना फोन कर आणि झालेल्या प्रकाराविषयी माफी माग. मी सुद्धा जास्त दिवस तुला या घरात ठेवून घेऊ शकत नाही. आता तुझी वहिनी मला बनवून खायला घालते, ही काही कमी आहे का? आता तू स्वतःचा विचार कर. तू स्वतः तुझ्या सासऱ्यांना जेवण बनवून खायला घालू शकत नाहीस, अशातच तुझी वहिनी आम्हाला पण खायला घालते आणि वरून तू इथे येऊन बसलीस. मला माफ कर मुली, परंतु ह्या वयात आता नोकरासारखी कामे करण्याची हिंमत नाही आहे माझ्यात. म्हणूनच तुझ्या वहिनीची नाराजी तुझ्यासोबत माझ्यावर येण्या अगोदरच किंवा आमच्या दोघींचं नातं खराब होण्या अगोदरच तू इथून निघून गेलेली चांगलं राहील. लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी पाहुण्यासारखी चांगली वाटते. आणि आत्ता तर तुझे नवीन नवीन लग्न सुद्धा झालेले नाही. तुला मोठमोठी मुले आहेत. अशा वयात विनाकारण नखरे करून इथे येऊन बसणं योग्य नाही. काही दिवसातच सुरेखाला समजले होते की जेवढे आपले नखरे आपल्या सासरच्या माणसांनी उचलले होते तेवढे नखरे तर आपल्या माहेरची माणसं सुद्धा उचलवू शकत नाही. ज्या सासऱ्यांना ती ओझे समजत त्यांच्यावर अत्याचार करत होती त्याच सासऱ्याने तिला आपली मुलगी म्हणून मानले होते. त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे सुरेखाला प्रेम दिले होते. तेवढे प्रेम आज तिची सख्खी आई सुद्धा तिला देऊ शकत नव्हती. आणि तिच्या आईने सुद्धा स्पष्टपणे तिला सांगितले होते की या म्हातारीपणी हे सर्व ती झेलू शकत नाही. तू इथून निघून जा. आणि दुसऱ्या बाजूला तिचे सासरचे होते ज्यांनी तिच्या आनंदासाठी आपले स्वतःचे घर, आपला मुलगा सर्व काही सोडून दिले होते. कारण आपला मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही परेशानी यायला नको. जेव्हा सुरेखा नावाच्या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ती आज स्वतःच्या नजरेत उतरली होती. आता तिला समजत नव्हते की काय करावे. आता ती जास्त दिवस माहेरी सुद्धा राहू शकत नव्हती. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली की मला घ्यायला या. परंतु संकेतने नाहीच शब्द स्पष्ट सांगितले की तू स्वतः घर सोडून गेली आहेस, त्यामुळे तू गेली तशी ये परत. मी तुला घराच्या बाहेर काढले नव्हते, त्यामुळे मी तुला घ्यायला येऊ शकत नाही.
सुरेखाकडे कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. शेवटी तिने आपल्या स्वतःच्या घरी सासरी येण्याचा निर्णय घेतला. जास्त दिवस ती आपल्या माहेरी राहू शकत नव्हती, म्हणून ती आपल्या सासरी परत आली होती. आता तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. सासरी आल्यानंतर त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची माफी मागितली. बाबा, मला माफ करा. आजपर्यंत मी तुम्हाला नेहमीच चुकीचे समजत आली होती. मी नेहमीच तुम्हाला माझ्यावरती ओझे समजत होती, परंतु सत्य काही वेगळेच आहे. आज मला जाणीव झाली आहे की जेव्हा आपल्या 2 भाकऱ्या सुद्धा एखाद्याच्या डोळ्यात खूप खूप लागतात तेव्हा कसे वाटते. जेव्हा आपण आपल्या लोकांजवळ ती आपली माणसे म्हणून अधिकाराने राहतो, परंतु तेच लोक जेव्हा आपल्याला तुच्छ मानून उलटसुलट गोष्टी ऐकवतात तेव्हा आपल्या हृदयाला किती वेदना होतात याची जाणीव आज मला झाली आहे. तुम्हाला मी किती खूप दुःख दिले याची कल्पना मला आली आहे, म्हणून तुम्ही मला माफ करा. शेवटी दिनकर रावांनी आपल्या सुनेला माफ केले. आता मात्र सुरेखा आपल्या सासऱ्यांचं संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने राहू लागली. काही दिवसांनी तिची मुले सुद्धा घरी परत आली. सुरेखा आता एका गृहिणीची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत आहे. आता ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एवढी माया लावत आहे की सर्वांनाच ती हवीशी वाटू लागली आहे. घरातील प्रत्येक सदस्य तिचा आदर करत आहे आणि ती सर्वांचा आदर करत आहे. एक कुटुंब व्यवस्था काय असते याची शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन त्याप्रमाणे ती आपले कुटुंब चालवत आहे. असे म्हणतात ना की माणसाला ठेच लागल्याशिवाय त्याच्यामध्ये बदल होत नाही. सुरेखा सुद्धा आपल्या सासऱ्यांना खूप त्रास देत होती, परंतु तीच वेळ केव्हा तिच्यावर आली तेव्हा आपल्या कृतीची जाणीव तिला होऊन कोण आपले जवळचे, कोण खरी प्रेमाची माणसे आहेत याची जाणीव तिला झाली होती. अशी जाणीव जर प्रत्येक गृहिणीला असेल तर खऱ्या अर्थाने कुटुंब व्यवस्था उदयास येऊन टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला स्टोरी कशी वाटली आणि सुरेखाला तिच्या आईने आणि वहिनीने धडा शिकवला त्याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मोटिवेशनल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.